तुम्ही रोज थकवा, वारंवार सर्दी किंवा त्वचेच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण क जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे जाणून घेतलं तर तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीवनसत्वे आपल्या शरीरासाठी का फायद्याची आहेत, त्याचे शरीरासाठी असणारे विविध फायदे, याचबरोबर व्हिटॅमिन सीचे सोर्स कोणकोणते आहेत, याचबरोबर दररोज आपण किती प्रमाणात व्हिटॅमिन सी शरीरात घेतले पाहिजे आणि कोणासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, तर हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. उत्तम आरोग्यासाठी क जीवनसत्व अत्यंत असं महत्त्वाचं ठरत असतं. तर हे का महत्त्वाचं ठरतं जाणून घेऊया. क जीवनसत्व अँटीऑक्सिडंटच्या स्वरूपात कार्य करत असून आपली रोगप्रतिकार क्षमता याच्यामुळे वाढते. आपल्या शरीराला दररोज भरपूर प्रमाणात सर्वच प्रकारच्या जीवनसत्वांची गरज असते. शरीराला हे जीवनसत्व योग्य प्रमाणात न मिळाल्यास अनेक आजार आपल्याला ग्रासू शकतात. शरीराच्या नियमित वाढीसाठी आणि देखभालीसाठी सुद्धा जीवनसत्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतेक जीवनसत्व शरीरात तयार होत नसल्याने आहारातून किंवा फळांमार्फत ती आपल्याला घेणं गरजेचं असतं. काही जीवनसत्व पाण्यात विरघळणारी असतात आणि त्यामुळे ती मूत्रावाटे शरीराबाहेर पडतात. यामुळे ती दररोज आहारातून घेणे गरजेचंच ठरत असतं. आपल्या शरीरातील सर्व अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहावी यासाठी जीवनसत्वांची अत्यंत आपल्या शरीरासाठी गरज असते. चांगल्या आरोग्यासाठी क जीवनसत्व अतिशय आवश्यक आहे. दुसरं कोणतंही जीवनसत्व आरोग्यासाठी तेवढं फायदेशीर ठरत नाही जेवढं क जीवनसत्व प्रभावी आहे. याचा अर्थ असा आहे की आपण क जीवनसत्व तर घेतलंच पाहिजे, परंतु याचा ओव्हरडोस सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. यामुळे हे जीवनसत्व योग्य प्रमाणात घेणं कधीही चांगलं. आपल्या शरीरात क जीवनसत्व पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी आहारात अशा फळं आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये क जीवनसत्व अधिक प्रमाणात असेल. उदाहरणार्थ कोणकोणते याचे सोर्स आहेत पाहूया. आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू, लिंबाचं लोणचं, पालक, किवी किंवा पेरू अशी जी काही फळं आणि भाज्या आहेत याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी मिळत असतं. साधारण एका संत्र्यामध्ये 3000 मिलीग्राम एवढं व्हिटॅमिन सी आढळतं. तर आपल्या शरीरासाठी 6000 मिलीग्रॅम एवढ्या जीवनसत्वाची आवश्यकता असते. परंतु हे प्रमाण जर आपण जास्त प्रमाणात घेतलं तर आपल्याला पित्ताची सुद्धा समस्या होऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्या शरीरासाठी दिवसभरासाठी एका माणसाला एका दिवसासाठी 6000 मिलीग्रॅम एवढं व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. परंतु या जीवनसत्वाचं योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे सेवन करणं अत्यंत असं गरजेचं ठरत असतं. योग्य प्रमाणात क जीवनसत्व सेवन केल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला दूर होतो. याचबरोबर याच्या सेवनाने शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. क जीवनसत्व शरीरासाठी वॉचडॉगचे काम करतं. ज्या प्रकारे क जीवनसत्व ॲलर्जी, संसर्ग इत्यादीपासून आपलं रक्षण करत असतं, त्या तुलनेत इतर कोणतेही जीवनसत्व प्रभावी ठरत नाही. यामुळे क जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत असं आवश्यक ठरत असतं. याचबरोबर कर्करोगासारख्या प्राणघातक आजार निर्माण करणाऱ्या त्या फ्री रॅडिकल्सना सुद्धा हे जीवनसत्व मारत असतं. यामुळे अत्यंत असं महत्त्वाचं हे व्हिटॅमिन सी आहे. आरोग्य आणि सौंदर्याचं रक्षण करता म्हणजेच व्हिटॅमिन सी. अजून याचे काही वेगवेगळे फायदे आता आपण जाणून घेऊया. क जीवनसत्वाचा डोस घेतल्यामुळे आपल्याला थकवा, आळस, उदासी यामध्ये खूप असा अत्यंत फायदा होत असतो. अधिक ताणतणाव आपण व्हिटॅमिन सीच्या सेवनाने दूर करू शकतो. मासिक पाळीच्या दरम्यान होणारा थकवा, होणारा त्रास यांपासून दूर राहायचं असेल तर आपल्याला व्हिटॅमिन सीचं सेवन फायदेशीर ठरत असतं. याचबरोबर प्रवासादरम्यान आपण जर याचं सेवन केलं तर आपण व्हायरल अटॅकपासून आपला बचाव होण्यासाठी मदत होत असते. याचबरोबर अधिक प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे व्हिटॅमिन सीचं सेवन अवश्य करावं. कारण धूम्रपान शरीरातील क जीवनसत्व नष्ट करत असतं. यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी तर रोजच्या रोज व्हिटॅमिन सीचं सेवन केलंच पाहिजे. यामुळे व्हिटॅमिन सीच्या सेवनानं आपलं आरोग्य तर चांगलं राहतच, याचबरोबर आपल्या सौंदर्याचं रक्षणसुद्धा हे व्हिटॅमिन सी करत असतं. यामुळे आपण आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये क जीवनसत्वाचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. अशा काही फळं भाज्या आहेत हे आपण रोजच्या रोज खाल्ल्याच पाहिजेत. याने आपलं उत्तम आरोग्य राहतं. याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढण्यासाठी याचा आपल्याला अत्यंत असा प्रभावी हे जीवनसत्व ठरत असतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये किती क जीवनसत्व रोजच्या रोज घेता किंवा कोणकोणत्या फळभाज्या खाता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.
चला तर भेटूया नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.